आय होप तुम्ही मस्त असाल आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. सो जसं मी तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, मी बनवत आहे व्हॉट इज देअर इन माय टिफिन सिरीज फॉर अ मॉम. सो लेट्स स्टार्ट विथ द सेकंड एपिसोड ऑफ माय सिरीज. तर आजचा मेन्यू आहे पनीर रोल आणि चॉकलेट केक सँडविच. विल स्टार्ट विथ पनीर रोल. सो त्यासाठी पनीरला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तुम्हाला ज्या मसाल्याने करायचं आहे तुम्ही त्या मसाल्याने प्रॉपर मॅरिनेट करू शकता. आफ्टर दॅट शॅलो फ्राय आणि मेक शुअर की ते प्रत्येक बाजूने चांगलं फ्राय झालं पाहिजे. रोलसाठी लागणारी चपाती, मी ही गव्हाची चपाती बनवली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही मैद्याची देखील बनवू शकता. रोलसाठी नेहमी चपाती ही एका बाजूने प्रॉपर शिजलेली हवी आणि दुसरी बाजू रोल झाल्यानंतर आपण त्याला प्रॉपर कुक करू शकतो. आणि दिस इज मेयोनीज. हे मेयोनीज मी घरीच बनवलेलं आहे. सो तुम्हाला जर हवं तर तुम्ही मार्केटमधला मेयोनीज देखील यूज करू शकता. देन ॲड वेजीस तुमच्या आवडीचे आणि त्यानंतर पनीर टाकून आय हॅव रोल लाईक दिस. रोल करताना मेक शुअर तुमची ग्रिप प्रॉपर बसली आहे. सो त्याने काय होणार की रोल मध्येच ओपन होणार नाही. मेक शुअर इट विल कुक फ्रॉम ऑल साइड. ह्याने रोल तुमचा एकदम क्रिस्पी होणार. अँड माय रोल इज रेडी. सो ही झाली रोलची रेसिपी. Now we'll start with the second recipe, chocolate cake sandwich. त्यासाठी मी काही ड्रायफ्रूट्स घेतले आहे. त्याला छान बारीक चॉप करून घेतले आहे. इट इज टोटली ऑप्शनल. मेन इंग्रेडियंट रागी फ्लार, गूळ. मी बऱ्याचदा खजूरमध्ये देखील बनवते पण आता माझ्याकडे ते अवेलेबल नाही आहे, त्यासाठी गूळ. कोको पावडर, आणि मी मिक्स करत आहे दही. बरेच जण ऑइल देखील घेतात बट आय हॅव यूज्ड कर्ड अँड वॉटर. ॲड बेकिंग पावडर अँड बेकिंग सोडा. ड्रायफ्रूट जे आपण चॉप केलेले ते ह्यामध्ये ॲड करायचे आहेत. आणि ॲज आय सेड दिस इज टोटली ऑप्शनल. तुम्ही ह्या जागेवर चोको चिप्स पण टाकू शकता. आणि अशा प्रकारे माझा बॅटर रेडी झाला आहे. सँडविचसाठी मी घेतला आहे टोस्टर. त्याला प्रीहीट करून घेतलं आहे आणि थोडंसं तेल लावलं आहे सो दॅट आपलं बॅटर जे आहे ते चिटकणार नाही आणि इझिली निघणार. अशा प्रकारे फक्त एक साइड मी कुक करून घेणार आहे. आणि ह्याचे कॉर्नर बऱ्यापैकी शिजले आहेत. सो आय विल पुट सम चोको चिप्स आणि पुन्हा त्यावर बॅटर टाक. आणि आपली फ्लेम ही नेहमी बारीकच हवी. सी. वाव मम्मा, आय लाइक युअर सरप्राइज. अ चॉकलेट सँडविच. ये. आणि जे दुसरं बेटर उरलेलं त्याचं मी बनवलं कपकेक. हे देखील खूप इझी आहे. तुम्हाला फक्त मायक्रोवेव्ह करायचं आहे फॉर 4 to 5 मिनिट. अँड हिअर द सँडविच इज रेडी. आणि हे सगळं करताना आय जस्ट फॉरगॉट टू चेक मायक्रोवेव्ह कपकेक. आणि तो थोडा ओव्हरकुक झाला. बट तुम्ही जर वेळेत बघितलं
तर तो एकदम प्रॉपर कपकेकसारखा होतो. असो, सो माझा टिफिन इज रेडी. थोडे ड्रायफ्रूट, पनीर रोल अँड माय फेवरेट चॉकलेट सँडविच. तर हा होता माझा आजचा मेन्यू. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. अँड आय विल सी यू इन द नेक्स्ट व्लॉग विथ न्यू रेसिपी. थँक यू सो मच. बाय बाय.